पुण्यात सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आलाय। गोरक्षकांकडून खोत यांना धक्काबुक्की करण्यात आली। गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न झालेला आहे। सिंहगड पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे। सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातील सिंहगड ठाण्यातील हा प्रकार आहे। गोरक्षकांकडून खोत यांना ही धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, काय घडलंय? सॉरी, थोडं दुरुस्त करेल। हा सिंहगड पोलीस ठाण्यातली प्रकरण नाही तर फुरसंगीतला प्रकार आहे। हा फुरसंगीतले द्वारकाधीश म्हणून गोशाळा आहे, तिकडे सदाभाऊ खोत पाहणी करायला गेले होते। तेव्हा काही गोरक्षक आले हिंदुत्ववादी आणि त्यांनी सदाभाऊला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला। तुम्ही आमच्या विरोधात बोलता वगैरे वगैरे, आणि तिथनं हे सगळं ही धुमचक्री आपल्याला बघायला मिळते। सगळे गोरक्षक सदाभाऊंच्या अंगावर धावून गेले। आपल्याला माहिती आहे सदाभाऊ हे जरी भाजपचे विधान परिषद आमदार असले तरी ते एक शेतकरी नेते आहेत आणि सातत्याने ते शेतकऱ्यांसाठी बोलत असतात। या सगळ्या गोरक्षकाच्या वादावरून त्यांनी जाहीरपणे भूमिका घेतली होती की तुम्ही एक तरी गाय पाळून पाहिली का कधी? का तुम्ही शेतकऱ्यांच्या मागे अडवता, तुम्ही शेतकऱ्यांच्या गाय अडवता, त्यांना मारहाण करता। परवा 4-5 दिवसापूर्वी एका शेतकऱ्याला गोरक्षकांनी जबर मारहाण केली होती। त्याची तक्रार करायला आज ते सिंहगड पोलीस स्टेशनला गेले होते आणि त्यानंतर आज हे फुरसंगी द्वारकाधीश गोशाळा परिसरात हा सगळा प्रकार गोरक्षकांनी तो राग मनात धरून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। एका अर्थाने थोडक्यात सदाभाऊ खोत आणि गोरक्षक हा वाद पुन्हा एकदा चिघळणार असं दिसतंय, कारण उद्याही इथले काही मिलिंद एकबोटेंचे कार्यकर्ते जे गोरक्षक आहेत ते उद्या इथे सदाभाऊंच्या विरोधात प्रेस घेणार आहेत। त्यांचं म्हणणं आहे की हे सगळ्या गाया आहेत, हे गोसेवा हे खाटकाला विकल्या जातात, हे हिंदू धर्माच्या विरोधात आहे, म्हणून हे सगळं थांबलं पाहिजे। सातत्याने मग ज्या कसायला नेलं जाणार काय किंवा विक्रीसाठी बाजारात नेलं जाणार काय, ते कसायला नेल्याचा आरोप करून ते अडवले जातात, त्यांना मारहाण होते, ते व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनाही मारहाण होत होती। त्यात नाही सगळे प्रकार घडले। निश्चित धन्यवाद चंद्रकांत ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे।